सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करायचे आहेत. दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भाजपा राष्ट्रवादी युतीचा आज वैजापूर या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेसाठी उपस्थित आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अतुल सावेजी, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय संजयजी, या निवडणुकीला नगराध्यक्ष पदासाठी या भागातील गेली वर्षानुवर्ष या वैजापूरची इथल्या जनतेची सेवा करण्याचं व्रत हे ज्यांनी हाती घेतलंय असे डॉक्टर दिनेश परदेशीजी, व्यासपीठावर उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि विविध संस्था की ज्या संस्थेचे प्रमुख पदाधिकारी आणि माझ्या समोर उपस्थित पत्रकार आणि वैजापूरमधील संपूर्ण शहराच्या विविध भागातून आलेले सर्व नागरिक बंधू भगिनी, खर तर वैजापूरमध्ये या निवडणुकीच्या प्रचाराला आणि या प्रचार सभेला संबोधित करत असताना आपल्या सर्वांना मी फक्त विनंती करायला आलो आहे की आपण देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, केंद्रामध्ये एनडीएचं सरकार आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे. मी आपल्या अगोदरच्या सर्व वक्त्यांनी वैजापूरसाठी नक्की काय हवं आहे आणि वैजापूर शहराची गरज काय, वाढती लोकसंख्या लक्षात घेता, वाढतं नागरीकरण लक्षात घेता या शहराला आवश्यक असणारे सगळे विषय या वैजापूरकरांनी जो विश्वास नेहमी डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यावरती तसा ठेवला आहे, मी आपणा सर्वांना विश्वास देण्यासाठी आलो आहे की पूर्ण ताकदीने केंद्रातलं असणारं सरकार आणि राज्यातलं असणारं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातलं सरकार हे डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे, हा विश्वास देण्यासाठी मी इथे आलो आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, कोण येऊन काय आश्वासनं देऊन गेलं याकडे दुर्लक्ष करा. देवेंद्रजींसारखं नेतृत्व भारतीय जनता पार्टी गेली वर्षानुवर्ष
निवडणुकीच्या अगोदर संकल्प पत्र तयार करते आणि हे संकल्प पत्र तयार झालेलं असतं. या संकल्प पत्राच्या आधारावरती तिथल्या असणाऱ्या नागरिकांना आवश्यक असणारे सर्व विषय हे कसे पूर्ण होतील यासाठी पूर्णच्या पूर्ण कटिबद्ध असतं. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला पाण्याची व्यवस्था ही करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संपूर्ण देशामध्ये हर घर जल, प्रत्येकाच्या घरामध्ये पिण्यासाठी स्वच्छ पाणी असलं पाहिजे आणि ते सुद्धा नळाद्वारे असलं पाहिजे, ही संकल्पना तयार केली. लक्षात घ्या, प्रत्येक ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल, प्रत्येकाला आवश्यक असणारं पाणी आणि ते मुबलक पाणी हे प्रत्येकाला मिळावं ही भावना देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी त्याचा विचार करतायत. आणि म्हणून देशभरामधील असणाऱ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा एखादं ग्रामीण भागामधलं गाव असेल, या प्रत्येक गावाला या योजनेसाठी, पाईपलाईनसाठी जलस्रोत उपलब्ध असेल तर जलस्रोतापासून त्या शहरापर्यंत येण्यासाठी जे जे आवश्यक निधी आहे तो निधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार कटिबद्ध आहे. वैजापूर वासियो, पुन्हा एकदा दिनेशजी यांना या शहराचं नगराध्यक्ष पद आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्वच्या सर्व नगरसेवक यांना तुम्ही आशीर्वाद द्या. या शहराला आवश्यक असणारं पाण्याची व्यवस्था ही देवेंद्रजींच्या नेतृत्वात करून देण्याची जबाबदारी ही आमची आहे, भारतीय जनता पार्टीची. अनेक विषय की ज्या विषयांच्या संदर्भात नागरी सुविधा या शहराला आवश्यक आहेत. वाढती लोकसंख्या, शासकीय जागांवरती असणारी गरजेसाठी बांधलेली कदाचित गरिबांची घामाच्या पैशाने तयार केलेली घरं, एखादा गरीब हा कुठेही स्वतःचा हक्काचं घर बनवतो, परंतु अशी घरं ही नियमावूल करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मी आपणा सर्वांना पुन्हा त्यासाठी आश्वासित करतो की या शहरामधील असणारी अशा काही वस्ती असतील, घरं असतील की जी गरिबांनी स्वतःच्या घामाच्या कष्टाच्या पैशाने बनवली आहेत, डॉक्टर दिनेशजी यांच्या पाठीशी सरकार म्हणून त्यासाठी विशेष असं धोरण तयार करण्याची जबाबदारी ही सुद्धा आम्ही स्वीकारू. वर्षानुवर्ष देशाचे पंतप्रधान असा विचार करतात, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला स्वतःचं हक्काचं घर मिळालं पाहिजे आणि मग त्यासाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून शहर असेल किंवा ग्रामीण भाग असेल, प्रत्येक ठिकाणी सरकारने अशा योजना सुरू केल्या आहेत. याही शहराला
त्यासाठी आवश्यक असणारा निधी असेल किंवा या शहराला आवश्यक असणारी प्रत्येक विषय असेल, हा पूर्ण करणं हे येणाऱ्या काळात सरकार म्हणून केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार ज्या वेळेला एक विचाराचं असतं, केंद्रात एनडीएचं सरकार नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे, राज्यामध्ये सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे एखादं धोरण जर ठरवायचं असेल तर ते धोरण ठरवणं अतिशय सोपं होतं ज्यावेळेला एक विचाराचं सरकार हे प्रत्येक ठिकाणी असतं. या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा जर आपण युतीचं म्हणजे भाजपा आणि राष्ट्रवादीची असणारं हे पूर्ण पॅनल हे ज्यावेळेला तुम्ही जिंकून द्याल त्यावेळेला हे सहजपणे शक्य होणार आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या विकासाच्या आड अनेक मंडळी येऊ शकतात, अनेक जण हे तुम्हाला आश्वासन कधी देतायत, तुम्ही आम्हाला निवडून द्या तर आम्ही तुमच्यासाठी हे करू. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, देवेंद्रजी काय सांगतात, सबका साथ सबका विकास. सबका साथ सबका विकास याचा अर्थ की आम्हाला जाती धर्म या सगळ्याच्या बाहेर जाऊन या 130 कोटी जनता आहे, या 130 कोटी जनतेला प्रत्येकाला प्रत्येक योजनेचा लाभ झाला पाहिजे. आम्ही सर्वजण भारताचे नागरिक आहोत. राष्ट्रीयत्वाच्या एक धाग्याने तुम्ही आणि आम्ही सर्वजण गुंफलेले आहोत. भारत माता की जय हा मंत्र तुमच्या आमच्या रक्तामध्ये गुंजलेला आहे. आणि म्हणून तुमचं आमचं नातं काय, तर तुमचं आमचं नातं भारतीयाचं नातं आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला प्रत्येक या देशामधली योजनाचा लाभ झाला पाहिजे. ही भूमिका नेहमीच भारतीय जनता पार्टीची राहिली, एनडीएच्या सरकारची राहिली. आणि म्हणूनच तर या देशामध्ये कोणीही व्यक्ती उपाशी झोपू नये या दृष्टिकोनातून अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून 80 कोटीपेक्षा जास्त जणांना मोफत धान्य देण्याचं काम हे केंद्रातलं सरकार करत आहे. तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे की आज देशभरामध्ये प्रत्येक गरिबाच्या आरोग्याची व्यवस्था झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून प्रत्येकाला आरोग्याचं कार्ड मिळालं पाहिजे. 5 लाख रुपयापर्यंतचा विमा त्याच्या माध्यमातून केला गेलाय. खरं तर गरिबाला मोठा आधार त्यामुळे मिळालाय. आपण सर्वजण हे जाणता, करोनाचा काळ तुम्हाला आम्हाला सर्वांच्या लक्षात आहे. या करोनाच्या काळामध्ये आपण सर्वजण ही भीषण महामारी ज्या वेळेला या देशात आली, जगात आली, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी आपल्याला सर्वांना एक कुटुंब प्रमुख म्हणून प्रत्येकाला आधार दिला आणि प्रत्येकाला त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं आयुष्य जगण्यासाठी जी लस तयार करायची होती, कोट्यावधी पैसे खर्च केले आणि या देशातील असणाऱ्या प्रत्येकाला त्याचं जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी जी लस आहे ही लस त्यावेळेच्या काळामध्ये मोफत दिली. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. जाती धर्म या व्यवस्थेच्या बाहेर जाऊन माझा भारतवासी आणि या भारतातील असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला
त्याच्या आयुष्याची चिंता जर कोणी केली असेल तर ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केली. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, राष्ट्र प्रथम म्हणणारे आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे राष्ट्राचं हित हेच जनतेचं हित असा विचार करणारे आम्ही आहोत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ही निवडणूक एखादा नगराध्यक्ष निवडण्याची निवडणूक नाहीये, एखाद्या प्रभागातील नगरसेवक निवडून देणारी निवडणूक नाहीये. ही निवडणूक तुम्हाला आम्हाला सर्वांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ही निवडणूक तुम्हाला आम्हाला आणि आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य ठरवणारी आहे. आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य याचा अर्थ काय, तर आपली पुढची पिढी तिच्या रोजगारासाठी, तिचं पुढचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना या गोष्टीचा विचार करावा लागेल की एक विचाराचं सरकार, केंद्रामधलं सरकार, राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार. त्यामुळे एक विचाराचं सरकार ज्या वेळेला या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने गतिमानता आणि पारदर्शकता सर्वात मोठ्या प्रमाणात येते. आपण लक्षात घ्या, या महानगरपालिका नगरपालिकांच्या या निवडणुका ज्या आहेत, या निवडणुका कोणाला तरी मोठं करण्यासाठी नाही, तर आपण आपलं असणारं कुटुंब, आपला असणारा परिवार, आपले असणारे हितसंबंधी सर्वांना एक सुखी असं जीवन, सुदृढ असं आयुष्य, आरोग्यासाठी लाभदायक असं जीवन आणि त्याचबरोबर एक सुरक्षितता, ज्याला आपण म्हणतो की आपण सर्वजण येणाऱ्या काळामध्ये आपल्या आयुष्याची आणि आपल्या पुढच्या पिढीच्या आयुष्याची चिंता या निवडणुकीमध्ये करणं गरजेचं आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, 2 तारखेला होणारी ही निवडणूक कोणत्या तरी विषयाकडे घेऊन न जाता या निवडणुकीमध्ये डॉक्टर दिनेश परदेशी सारखा एक चांगला कार्यकर्ता, सेवाव्रती वृत्तीने काम करणारा कार्यकर्ता हा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये उभा आहे. हा उभा राहणारा दिनेश, याच्या पाठीशी नरेंद्र मोदी जे आहेत, यांच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस आहेत, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. त्यामुळे जे दिनेशजी आपण आपल्या संकल्प पत्रामध्ये लिहिलंय ते पूर्ण करण्यासाठी मी देवेंद्रजींच्या सांगून तुम्हा सर्व वैजापूरवासियांचे हे सर्व प्रश्न हे मार्गी लागतील याची मी तुम्हाला खात्री देतो. लक्षात घ्या, कोणाच्या तरी सांगण्याने, कोणाच्या तरी बोलण्याने कोणताच प्रकल्प थांबणार नाही. कारण विकसित महाराष्ट्र बनवण्याचं स्वप्न हे आदरणीय देवेंद्रजींनी, हे वैजापूरकर आहेत ना, यांच्याकडे बघूनच केले आहे आणि ते पूर्ण तुम्हालाच करावं लागेल. आणि भारतीय जनता पार्टीच्या या चिन्हावरती उभे राहणारे दिनेशजी आहेत, यांना पुन्हा एकदा नगराध्यक्ष म्हणून या संपूर्ण वैजापूरकरांनी निवडून दिलं पाहिजे. त्यांच्या बरोबर असणारे सर्व नगरसेवक जे भाजपाच्या चिन्हावरती, कमळावरती आहेत, त्यांना कमळ हे बटन दाबून विजयी करा. आणि काही युतीमध्ये जे राष्ट्रवादी मधून घड्याळ या चिन्हावरती आहेत, त्यांना सुद्धा आठवणीने मतदान करायला विसरू नका. ही युती जी आहे, ही युती वैजापूर वासियांच्या हक्काच्या, त्यांच्या मागण्यांसाठी झालेली युती आहे. त्यामुळे या युतीकडे बघत असताना आपण सर्वांनी वैजापूर, तिचा सर्वांगीण विकास
या दृष्टिकोनातून लक्ष द्या आणि 2 तारखेला प्रचंड बहुमताने या सर्व उमेदवारांना विजयी करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आभार प्रदर्शन करण्यासाठी मी प्रशांत नाना कंगले राज्य कार्यकारिणी सदस्य यांना विनंती करतो. आज वैजापूर येथील सर्व